गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता सातपूर परिसरातील श्रमिक नगर येथील कडेपठार चौकातील श्री भगवान विश्वकर्मा उद्यान व खंडेराव महाराज क्रीडांगण श्रमिक नगर परिसरात उभे असलेल्या चारचाकी गाड्यांच्या काचा अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड करत मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे गुन्हेगारी रोखणे नाशिक पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे. याबाबत अधिक माहिती अशी, श्रमिक नगर भागातील विश्वकर्मा उद्यान व खंडेराव महाराज क्रीडांगण उभे असलेल्या चारचाकी वाहन, मारुती व्हॅन, स्कूल व्हॅन, स्कोडा गाडी अशा लावून सर्वजण व्यवसाय व नोकरी निमित्ताने कामावर जात असतात. रात्रीच्या सुमारास घराच्या आवारात उभ्या होत्या. याचाच फायदा घेऊन अज्ञात समाजकंटकांनी या गाड्या फोडल्या आहे. त्यामध्ये जवळजवळ 11 ते 12 गाड्या फोडल्याची घटना घडली आहे. तेथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार 3 इसम हातात कोयता व लोखंडी गज घेऊन गाड्यांची तोडफोड केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अज्ञात समाजकंटकाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कल्पेश कांडेकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी बोलताना सांगितले, 8 तासात आरोपी अटक झाले नाही तर सर्व नागरिकांना घेऊन सातपूर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करू असा इशारा यावेळी त्यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना दिला आहे. दरम्यान या प्रसंगी कविता कांबळे, सुनंदा वाघ, अंबिका धोत्रे, निर्मला रत्न मोरे, मनीषा बोरसे, लता अस्वले, संध्या कांबळे, पूजा घोडके, राणी वाघ, चंद्रकला धोत्रे, विक्की कांबळे, ललित वाघ, बाळा कांबळे, राजेश पवार, दिनेश वाघ आदी नागरिक उपस्थित होते. आज श्रमिक नगरची परिस्थिती पाहता ही गुंडगर्दी जसं की आता ती मोगलशाही जशी चालू झाली होती तशी आता परत श्रमिक नगरला चालू झाल्यासारखं आता वाटायला लागलेलं आहे. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले का प्रभागातल्या गाड्या फोडल्या जातात. श्रमिक नगर झालं, अशोकनगर झालं, या भागात वारंवार हे सत्र चालू आहे. पोलिसांचा त्यांच्यावर वचक राहिलेला नाही. आज शाळेच्या मुलांची व्हॅन फोडण्यात आलेली आहे. आता हा एक मुलगा आहे, हा गाडीवर ड्रायव्हर आहे. आता त्याच्या पगारातून पैसे कट होणार आहेत. आज तो कंपनी जायला सुद्धा नाही म्हणून राहिला, कारण कंपनी काय तर त्याचा पगार कट होणार आहे. तरी पोलिसांनी जर ह्या सगळ्या आरोपींना जर एक 5 ते 7 तासामध्ये पकडलं नाही तर हे सर्व स्थानिक नागरिकांना घेऊन मी तिथे पोलीस स्टेशनला आंदोलनाला बसणार आहे. कारण की ह्या घटनेला कुठेतरी आता आळा बसला पाहिजे. वारंवार 8 दिवसांनंतर तुमच्या अशा घटना घडतायत आणि लोकांची मुजोरी वाढत चाललेली आहे, की कुठेतरी थांबले गेले पाहिजे. पोलिसांचं वचक वाढलं पाहिजे आणि हे जे काही ओपन स्पेस आहेत, मंदिर आहेत, तिथे पोलिसांनी QR कोड लावून तिथे गस्त वाढवला पाहिजे. मान्य पोलिसांकडे पोलिस कमी आहेत, पण मग त्याच्यासाठी पण सर्वसामान्य सर्व जनतेला जो न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी प्रत्येक चौकामध्ये जे काही ओपन स्पेस आहे, मंदिरं आहेत, इथे दारूचा अड्डा सुद्धा झालेला आहे. इथे पुढे परत दिवसभर दारू प्यायला बसतात, मुली घेऊन बसतात, तरी पोलिसांचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही. तरी आता एक 5 ते 7 तासामध्ये जर हा विषय मार्गी लागला नाही, त्या आरोपींना अटक झाली नाही, ते सर्व समजतात